हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शेपूची भाजी. शेपूची भाजी म्हटलं ना, बरेच जणांना प्रश्न पडतो की आमची शेपूची भाजी नुसतं पानसटच होतं किंवा मग जास्त शिजलं जातं, असं व्यवस्थित शिजतच नाहीये. तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर चला आपण आधी कढई ठेवू, त्यामध्ये थोडंसं तेल, जिरी मोहरी टाकून जिरी मोहरी तडतडले ना, त्यानंतर कांदे टाका. थोडीशी कांदे तुम्हाला हवं तर टाका, नसेल तरी चालतो. आणि हिरवी मिरची आणि लसूणचं कूट ते देखील आबडधोबड वाटून घ्या आणि त्याला देखील व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे आता थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हलवून घ्या. अशा प्रकारे थोडीशी हळद टाका, त्यानंतर चवीनुसार मीठ तुम्हाला हवं जसं तुम्ही कमी जास्त तुम्ही करू शकता. आता त्यानंतर धनिया पावडर देखील तुम्हाला घालू वाटेल तर घालू शकता, नसेल तरी चालतो. ह्याला देखील व्यवस्थित अशी भाजून घ्या. आता आपण स्वच्छ असं धुवून घेतलेली डाळ, मुगाची डाळ, ते त्याच्यामध्ये ऍड करा. ह्याला देखील खरपूस असं भाजून घ्या, थोडी व्यवस्थित खरपूस असं. अशा प्रकारे असं व्यवस्थित भाजून घ्या. आता झाकण लावून 5-10 मिनिटासाठी ठेवून द्या. ह्याने काय होतं, आपली भाजी अशी व्यवस्थित शिजल्या जातं हे असेच, मग चवीलाही चांगलं लागतं, म्हणून असं करायचं असतं. हे बघा, अशा प्रकारे बघा किती व्यवस्थित आपला असं शिजून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा एकजीव करून घ्या सगळं मसाला. आता त्यानंतर शेपू व्यवस्थित अशी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्या, त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करून खाली वरी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही लहान असताना दगडाची शेपू अशी म्हणायचे, म्हणजे जिथं दगड असतं त्याच्या सांधरी खाली अडकून बसायची छोटी छोटी शेपू, ते आम्ही तोडून आणायचो. तिची भाजी ना इतकी सुंदर लागायची. हल्ली आता शेपू अशी भेटतच नाहीये. तर चला अशी सगळी व्यवस्थित अशी शेपू एकत्र करूया. असं नंतर शेपू त्यात घातल्याने काय होतं, भाजीचा रंग अगदी व्यवस्थित अशी हिरवळ राहतो. जर का तुम्ही आधीच टाकलं तर सगळं ते त्याचं हिरवं जे असतं ते निघून जातं त्याच्यामधली. हे बघा, अशी एकजीव करून झाकण लावून 5 मिनिटासाठी ठेवून द्या. पुन्हा त्याला खाली वरी करा एकदा. हे बघा, अशा प्रकारे अशा प्रकारे खाली वरी करून घ्या. आता या स्टेजवर थोडीशी पाणी, जे आपण मिरची वाटून घेतलेली होती ना, लसूण आणि मिरची, त्यामध्येच थोडंसं हे झालेलं पाणी घाला आणि थोडीशी साखर टाका. साखर देखील तुम्हाला हवं तर टाकून घ्या, नसेल तरी चालतो. हे बघा, अशी आपली भाजी व्यवस्थित अशी शिजून रेडी झालेली आहे. बघा बरं, किती मोकळं झालेलं आहे, त्याच्यात पाणी पण नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं पानसट नाही झालेलं, अगदी व्यवस्थित अशी आपली भाजी शिजून रेडी झाली. पुन्हा 2 मिनिटासाठी ठेवून बघा, आता आपला परफेक्ट असं कुक झालेलं आहे भाजी. बघा, अशा प्रकारे तर चला मस्तपैकी आपण भाकरी सोबत एन्जॉय करूया. बघा, एकदम हिरवळ अशी भाजी दिसते की नाही, एकदम असं किती खावं असं वाटतं की नाही, गरम गरम भाजी, गरम गरम भाकरी सोबत. तर माझी ही व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. थँक्यू.